पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. शिरच्छेद करून जाळण्यात आलेल्या त्या अज्ञात खून प्रकरणी पोलिसांनी तपासाची दिशा बदलण्याची मागणी. याच प्रकरणात पोलिसांवर केलेली निलंबनाची कारवाई थांबवण्याची आझाद हिंद संघटनेची मागणी. बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील राजुरा शिवारात शिरच्छेद करून जाळण्याचा प्रयत्न केलेल्या अज्ञात महिलेच्या मृतदेहाची अजूनही ओळख पटलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणात चुकीचा तपास केल्याचा ठपका ठेवत आतापर्यंत 6 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. ही निलंबनाची कारवाई थांबवण्यात यावी. त्याचबरोबर यापूर्वी अटक करण्यात आलेल्या 2 आरोपींना पुन्हा ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आझाद हिंद संघटनेचे संस्थापक ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील सरकटी लाश प्रकरणामध्ये काही महत्त्वपूर्ण एव्हिडन्स पुरावे आम्ही सन्माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या या आजच्या बैठकीमध्ये सादर केले. 1 तास झालेल्या मॅरेथॉन बैठकीमध्ये सरकटी लाश आणि तथाकथित शिवानी कळमनेर हत्याकांड प्रकरणामध्ये जुनं हत्याकांड लपवण्यासाठी सदर गुन्हा स्वतःच्या नावावर घेणाऱ्या वडील पिता पुत्राची कसून चौकशी करावी, पोलिसांवर केलेली कारवाई ही तात्पुरती स्थगित करावी, यासह सिंदखेड राजा देऊळगाव राजामध्ये जो काही गो सन्मान करणाऱ्या महाराजांवर प्राणघातक हल्ला झाला त्यांच्यावर संबंधितावर कारवाई करणे, फरार आरोपींना अटक करणे यासह विविध प्रकरणं घेऊन आम्ही आज अप्पर पोलीस अधीक्षक श्री गायकवाड साहेबांसोबत 1 तास मॅरेथॉन बैठक घेतली. बैठकीमधील आम्ही 10 मागण्यांपैकी 9 मागण्यांची पूर्तता त्यांनी त्वरित ऑन द स्पॉट केली. त्याबद्दल आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने आणि वारकरी धर्म परिषदेच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो.